गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। सर्व मायबाप श्रोत्यांचं मायबापांचं मनापासून स्वागत आहे। समर्थ सांगत आहेत, बघा आता सध्या या कलियुगामध्ये एकत्र कुटुंब पद्धती खूप कमी प्रमाणामध्ये राहिलेली आहे। सर्व कुटुंब बघा विखुरलेले गेलेले आहेत। पण एक काळ होता, त्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती। एक घरामध्ये 40-50 माणसे असायची। आणि आत्ता या कलियुगामध्ये घरामध्ये 2-3 माणसं असतात, तरीसुद्धा भांडणं होतात। पण एकत्र कुटुंब एवढी माणसं असायची तरीही एक धाग्यामध्ये ओवलेली असायची। पण आता कुटुंब छोटी झाली आणि भांडणं वाढू लागली। माणसाचं माणसाशी पटत नाही, एवढा विकोप्याला वाद गेला। समर्थ सांगतात त्याचं कारण काय? तर बघा, अगोदरची एकत्र कुटुंब होती ना, तेव्हा कमावणारा जरी एक असला तरी बघा सर्व कुटुंब त्याच्या खाली असायचं, सर्व कुटुंब त्याचं ऐकायचं। पण आता बघा उपदेश करायलाच सर्व निघालेले आहेत। कोणी ऐकण्याची भावना मात्र आहे का कोणामध्ये? तर अजिबात राहिलेली नाही। बघा अगोदरचा काळ होता, बघा आपण महाभारतामध्येच पाहूया। महाभारतामध्ये 5 पांडव होते, पण कधी पांडवांमध्ये भांडण झालेलं तुम्ही पाहिलं का? बघा एवढी गरिबी असताना सुद्धा भाऊ भाऊ कधीच भांडत नव्हते। पण आता या कलियुगामध्ये तसं राहिलं आहे का? अजिबात राहिलेलं नाही। पण ही परिस्थिती बदलली का? बघा जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती तेव्हा किती संसार सुखाचा होता, किती प्रेम होतं। बघा घरामध्ये 4-5 भाऊ असायचे। बघा कुणाला जरी थोडं खर्चटलं ना तरी धावून जायचे, जीव कासाविसा व्हायचा, एवढं प्रेम होतं। पण आता ते प्रेम राहिलं का? त्या प्रेमाचं रूपांतर कशामध्ये झालं? दोषामध्ये झालं, संकटामध्ये झालं। आत्ताचा भाऊ एकमेकांचा वैरी झाला आहे। भाऊची तर गोष्ट सोडून द्या, माणसाच्या जीवनामध्ये सध्या माणूस आई बापाशी सुद्धा बोलत नाही। एवढा क्रूरपणा येतो तरी कुठून? बघा समर्थ सांगतात की ज्याच्या हृदयामध्ये राम नाही, त्याच्या अंतरात्म्यामध्ये परमेश्वर नाही ना, त्याला कसलं प्रेम आणि कसली दया? जिथे दया क्षमा शांती असते तिथेच परमेश्वर असतो ना। मग जेव्हा बघा एक काठी असते, एक काठी बघा आपल्याजवळ कुणी दिली तर आपण बघा काही सेकंदामध्ये ती मोडून टाकतो। पण त्याच 4-5 काठ्या असतील तर एकत्र आपल्याला मोडता येतील का? त्या तुटतील का? बघा हे एकत्र कुटुंब असतं ना, त्यांची शक्तीसुद्धा खूप जास्त असते। पण आत्ताच्या कलियुगामध्ये एकत्र कुटुंब का नाहीत? तर त्याला कारण बघा, माणसाचं जेव्हा लग्न झालेलं नसतं
तेव्हा माणूस आई बापाचं ऐकतो, सर्व वडीलधाऱ्या माणसांचं ऐकतो. पण जेव्हा लग्न होतं ना, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये बघा त्याची धर्मपत्नी येते. आणि धर्मपत्नी येते बघा असं म्हणतात की भटजी जेव्हा सावधान म्हणतो तेव्हा खरंच सावध नक्की या मुलाने व्हायचं की माणसाने व्हायचं, हाच प्रश्न निर्माण झालेला आहे. बघा खरं तर आपण म्हणतो की हे नवरदेवाने सावध झालं पाहिजे, पण खरं तर नवरदेवाने सावध होऊन चालणार नाही. कारण सावध व्हायचं आहे ना तर घरातील कुटुंबाने व्हायचं आहे. कारण बघा समर्थ सांगत आहेत की बघा मुलाला लहानपणापासून बघा आईवडील मोठा करतात, त्याच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करतात. आणि जेव्हा लग्न होतं ना तेव्हा तो बघा त्याच्या स्वतःच्या बायकोला घेऊन वेगळा निघतो, आपल्या परिवाराला सोडून जातो. मग त्याला कसलेही बघा चिंता नसते की माझ्या आईवडिलांचं पोषण कोणी करायचं, हे सर्व विसरतो आणि आपल्या पत्नीला घेऊन शहरामध्ये निघून जातो. बघा समर्थ पुढे सांगतात अशी मुलं असतात त्यांच्या जीवनामध्ये बघा शेवटचा क्षण येतो ना, त्यांच्या जीवनामध्ये दुःखच असणार आहे. दुःखाशिवाय अजिबात काही नसणार आहे. ज्याच्या जीवनामध्ये आईबापाचा शाप असतो ना त्याचं जीवनाचं कधीच भलं होणार नाही, कधी आजपर्यंत झालेलं सुद्धा नाही. म्हणजेच काय, म्हणजेच बघा एकत्र कुटुंब पद्धती असते. घरामध्ये आई वडील असतात, 2 भाऊ असतात आणि 2 भावांच्या बघा पत्नी असतात. पण आईवडिलांचं एका मुलावर खूप प्रेम असतं आणि दुसऱ्या मुलावर प्रेम नसतं असं नाही, त्याच्यावर सुद्धा असतं, पण त्याच्याशी त्यांचं चांगलं पटत नाही. म्हणजेच काय, म्हणजेच बघा आपण कधी कधी विचार करतो की मी माझ्या आईवडिलांचा एवढा सांभाळ करतो तरीसुद्धा आईवडील माझ्याशी प्रेमाने वागण्याच्या ऐवजी दुसऱ्या भावाशी प्रेमाने वागतात. पण असं का? म्हणजेच आपण समजून जावं याच्यामध्ये आईबाप चुकतात का? तर नाही, कुठेतरी आपण प्रेम करण्यास बघा कुठेतरी आपलं प्रेम कमी पडतं. ज्याच्या बाजूने आईबाप असतात ना तो जगामधील या ब्रह्मांडामधील सर्वात पुण्यवान व्यक्ती आहे. मग तो कसाही मुलगा असू द्या, पण ज्याच्या बाजूने आईबाप असतो, माता पिता असतो, त्याच्या बाजूनं देवच असतो, साक्षात देव त्याच्या बाजूने येत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये बघा भरपूर अशी मुलं आहेत की त्यांचं लग्न झालेलं आहे, ते एकत्र नाही आहेत आणि काही एकत्रसुद्धा आहेत, पण त्यांचं आणि आईबापाचं पटत नाही. त्यांचं असं मत असतं की बघा मी सर्व काही घरामध्ये देतो, सर्व काही करतो, तरीसुद्धा मला घरामध्ये मान नाही, आईबाप मला विचारत नाही. पण समर्थ खूप सुंदर सांगत आहेत की आईबापानं तुला विचारायला का पाहिजे? तूच आईबापाला विचारायला पाहिजे, कारण हे तुझं देणं लागतं. बघा आईबाप म्हणजे परमेश्वरच ना, परमेश्वराने आपल्याला विचारावं का या भक्ताने परमेश्वराला विचारावं? हे जेव्हा या माणसाच्या मनामध्ये कळत नाहीत ना तोपर्यंत हे प्रेम निर्माण होणार नाही आणि एकत्र कुटुंब पद्धती एकत्र राहणार नाही. बघा समर्थ सांगत आहेत बघा परिवारापेक्षा मोठं धन कोणतं आहे का? कुठेच तुम्हाला मिळणार नाही. जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती असते ना बघा आपल्या घरावर संकट जरी कोणतं आलं ना तरी ते लांबूनच पळून जातं. हे एकत्र कुटुंब म्हणजे परमेश्वराचा सहवास आहे. बघा जेव्हा आपल्या घरामध्ये वडील नसतात, वडील जेव्हा मृत्यू होतो ना वडिलांचा, तेव्हा बघा असं वाटतं कुटुंबच संपून गेलं आहे. आईच्या मृत्यूनंतर घराचा आधार संपून जातो. मग त्या घरामध्ये किती जरी गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला
तरी तो गोडवा येतो का? म्हणून जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपले आईवडील आहेत ना, तोपर्यंत त्यांना प्रेमाने जपा. बघा पण आपण काय करतो की आपण बघा या ब्रह्मांडामध्ये, या जीवनामध्ये, या संसारामध्ये 90% असे बघा नवरे आहेत की ते आईचं ऐकत नाही, आपल्या बायकोचं ऐकतात. 90% असे आहेतच. कारण का? कारण तिच्यासोबत त्यांना संसार करायचा असतो. पण जिच्यामुळं तुम्हाला हे आयुष्य बघायला भेटलं, हे जग पाहायला भेटलं, तिने तुम्हाला लहानपणापासून मोठं केलं, तिला तुम्ही एक क्षणात विसरले. हा सुद्धा चमत्कारच झाला ना. की जिथे चमत्कार बघा, जिथे असा चमत्कार होतो ना बघा, ती मुलं जन्मलेली नाही बरी. म्हणून समर्थ सांगत आहेत की बघा, सूर्य आणि वडिलांची उष्णता सहन करायला शिका. कारण जेव्हा हे दोघे बुडतात ना, तेव्हा सर्वत्र अंधार पडतो. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, बाप असतो ना, या जीवनातील सर्वात मोठा पाया असतो. आणि बाप जेव्हा आपल्या जीवनातून निघून जातो ना, तेव्हा जसा सूर्य बुडतो आणि अंधाराची सुरुवात होते ना, तो क्षण माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होतो. म्हणून जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात ना, तोपर्यंत आई बापाला जवळ ठेवा. कारण आत्ता तुम्ही तुमच्या पत्नीचं ऐकून जर संसाराची बघा राख रांगोळी करत असाल, एकत्र कुटुंब पद्धती संपवत असाल, तर तुमची ती खूप मोठी चूक आहे. बघा, इथे महिला मंडळीसुद्धा म्हणतील की मग आईवडिलांचं ऐकायचं आणि मग बायकोचं काय? पण बघा, इथे समर्थ सांगत आहेत, जेव्हा तुमचं लग्न झालेलं नसतं, जेव्हा मुली बघा लग्नाच्या अगोदर घरी असतात, आईबापासोबत असतात, तेव्हा आईबापांचं आणि तुमचं भांडण होत नाही का? तर नक्कीच होत असतं. प्रत्येक आईबापासोबत मुलगा मुलगी भांडत असते. पण ते भांडण किती वेळेपुरतं असतं? काही क्षणापुरतं असतं. काही क्षण निघून गेल्यानंतर लगेच आपण आपल्या आईबापाशी बोलू लागतो. पण जेव्हा तुम्ही लग्न होऊन येता बघा, लग्न होऊन येता, तुमच्या समोर सासू सासरे असतात, पण तुम्ही त्या सासू सासऱ्यांना तुमच्या आईबापासारखा दर्जा देता का? हे असं का नाही होत तुमच्याकडनं? कधी विचार केला आहे का? जेव्हा तुम्ही तुमच्या आईबापाप्रमाणे बघा त्यांच्याकडं पाहाल ना, सासू सासऱ्यांच्याकडं पाहाल, तर बघा तुमच्या जीवनामध्ये एवढं सुंदर सुख निर्माण होईल ना. बघा, समर्थ सांगत आहेत की जेव्हा एखादी स्त्री असते, एखादी महिला असते, तिच्या सासू सासऱ्यांना जीव लावते, प्रेम लावते, तेव्हा तुमच्या आईबापापेक्षा सासू सासरे तुमच्यावर जास्तीच प्रेम करतात. कारण का? कारण बघा, त्यांना माहीत असतं की आपली बघा आपल्याला मुलगी होती, ती मुलगी नवऱ्याच्या घरी निघून गेली, पण आता आपल्यालाही आपली दुसरी मुलगी भेटलेली आहे आणि तिला ते जपण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्हीच जर त्यांच्याशी भांडण केलं तर कसं होईल? बघा, मग हा मुलगा असतो, मुलगा मग पत्नीचा ऐकतो. जेव्हा नवरा आईबापाचं आणि पत्नीचं खरं खोटं करायला जातो ना, तेव्हा त्याची सर्वात मोठी चूक असते. बघा, आईबापाशी कधी खरं खोटं करू नये, कारण त्यांचा दर्जा खूप उच्च आहे. जिथे बघा परमेश्वरसुद्धा दिसत नाही एवढा उंच आईबापाचा दर्जा आहे. म्हणून प्रत्येक मुलाने जर हे संसार टिकवायचा असतील, एकत्र कुटुंब आपलं टिकवायचं असेल ना, तर पहिला मान आईबापाचा आहे. समर्थ सांगत आहेत की प्रत्येक मुलाने आपल्या बायकोच्या समोर बघा आईबापाला काही बोलू नये, आईबापाला दुःख होईल असं बोलू नये. म्हणजेच काय? म्हणजे जेव्हा आपण आपल्या बायकोच्या समोर आपल्या आईबापाची बघा कमीपणा करतो,
तेव्हा तिला पण सुद्धा बघा, ती पण सुद्धा दुसऱ्या वेळेला तुमचंच कार्य करत असते. म्हणून प्रत्येक मुलाने हे लक्षात ठेवायला हवं. पुढे समर्थ सांगतात की या कलियुगामध्ये सर्वात जास्त कोणाचं बघा भांडण जर होत असेल ना, तर ते दोन भावाभावांचं होतं. भावाभावांचं नक्की भांडण होतं तरी का? बघा, याला कारण आहे पैसा, धन, संपत्ती. कारण या कलियुगामध्ये बघा, या जमीन, धन या गोष्टींमुळे भावांभावांमध्ये एवढं भांडण वाढलेलं आहे ना. पण बघा, या दोन भावांच्या भांडणामुळे त्यांचा बघा आईबाप बघा वाऱ्यावर सोडले जातात. आईबापांनी कुणाकडे राहावं याचा बघा कुणालाच काळजी नसते. आणि बघा, ज्या गोष्टीसाठी भांडत असतात ना, ती संपत्ती असते कुणाची? आईबापाची. आणि आईबापाची जी संपत्ती असते त्यांनाच बाजूला काढतात आणि त्याच संपत्तीसाठी हे दोघे भांडत असतात. म्हणून समर्थ सांगतात की ज्याच्या बाजूने भाऊ असतो ना, तो बघा, तो श्रीराम असतो. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, रामायणामध्ये खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे. बघा, भावाची साथ नसल्यामुळं रावण हरू शकतो, हे तुम्ही पाहिलंच असेल. आणि भावाची साथ असल्यामुळं भगवान श्रीराम जिंकू शकतात. म्हणजे काय? म्हणजेच बघा, जोपर्यंत बिभीषण होता, बिभीषणाची रावणाला साथ होती का? का नव्हती? कारण तो क्रूर कर्म करत होता. बिभीषणाला आवडत नव्हतं, कारण बिभीषण खूप बघा धार्मिक होता. म्हणून बिभीषणाने कधीही रावणाला साथ दिली नाही. बघा, ज्याची लंका सोन्याची होती, त्याचा भाऊ सोबत नव्हता, म्हणून तो युद्ध हरला आणि या देहाचा बघा त्याग केला, नष्ट झाला. आणि त्याच्या विरुद्ध बघा भगवान श्रीराम या जगाचे नायक होते, पण त्यांच्यासोबत लक्ष्मणासारखा भाऊ होता. मग काही टेन्शन होतं का? म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आपल्याला कोणत्या गोष्टीची घमेंडी नको, नेहमी प्रयत्न करा. कारण कुटुंब कधीही जेव्हा कुटुंब तुटतं ना, तर समोरून आवाज होत नाही, पण आतून एवढा आवाज होतो ना की बघा, जेव्हा ते कुटुंब एवढं एकत्र असतं आणि एकत्र असतं तेव्हा एवढं धड धाकट असतं ना की त्यांच्यावर संकट यायला सुद्धा घाबरत असतात. पण जेव्हा ही कुटुंब विखुरली जातात ना, तेव्हा बघा माणूस दुःखीच होतो. कारण आजपर्यंतचा इतिहास आहे, एकत्र कुटुंब पद्धती ही अगोदर सुद्धा श्रेष्ठ होती आणि आता सुद्धा श्रेष्ठ आहे. समर्थ पुढे सांगत आहेत की हे एकीचे सामर्थ्य एवढं बलवान का बरं असतं? त्या एकीच्या सामर्थ्यानं कुटुंबावर बघा कितीही मोठं संकट आलं तरीही ते बघा कसं हरवून जातं, कसं पळून जातं, हे माणसाला सुद्धा कळत नाही. म्हणजेच हे एकीचे सामर्थ्य जर कुटुंब पद्धती एकत्र असेल तर माणसाला दुःखसुद्धा कमी होतं. पण कुटुंब बघा वेगळे जर असतील ना तर दुःखच दुःख आहे. म्हणून बघा, एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया. बघा, एकदा काश्मीरमध्ये एकदा भयंकर दुष्काळ पडला होता. सगळीकडे हाहाकार झाला आणि कित्येक कुटुंबाने बघा मृत्यूचे थैमान घातले. रोगराई आली. त्यावेळी एका कुटुंबात 4 भाऊ होते. बघा, अतिशय लक्ष देऊन ऐका. तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमची एकत्र कुटुंब होती आणि ती आता विखुरायला सुरुवात झाली आहे ना, बघा त्यांनी व्यवस्थित ऐका. बघा, त्या कुटुंबामध्ये 4 भाऊ होते आणि त्यांनी देश सोडून पळवून जायचे ठरवले. मग त्यांनी होते नव्हते ते सर्व सामान बरोबर घेतलं आणि ते घराबाहेर पडले. वाटेत त्यांना एक झरा लागला आणि तिथे एक सुंदर झाड होतं. त्या झाडावर एक लहान पक्षी सुंदर गाणे गात होता.
ते ठिकाण इतके रम्य आणि सुंदर होतं ना की त्या भावांना पुढं बघा जावं असंच वाटलं. त्यांची पावलं तिथे थांबली आणि त्यांनी तिथेच बघा रात्री मुक्काम करायचं ठरवलं. आणि त्या झऱ्याचं पाणी पिऊन ते झाडाखाली झोपून गेले. पण रात्री तो पक्षी कर्कश ओरडू लागला आणि भावांची झोपमोड झाली. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, काय या पक्ष्याची कटकट तरी, याला मारलंच पाहिजे. मग तो दुसऱ्या भावाला म्हणाला, जा आणि त्याला धर. तिसऱ्या भावाला म्हणाला, सुरा काढ आणि त्याला मार. आणि चौथ्याला म्हणाला, तू लाकडे गोळा कर, विस्तव पेटव आणि त्याच्यावर त्या पक्ष्याला भाज. बघा आपण त्याला खाऊ. बघा मोठ्या भावाचे हे म्हणणं सगळ्या भावांनी मानलं आणि दुसरा भाऊ पक्ष्याला पकडायला गेला. तिसरा सुरा घेऊ लागला आणि चौथा लाकडे गोळा करू लागला. बघा पक्षी शहाणा होता, त्याला त्याचं बोलणं समजलं. तो मोठ्याला म्हणाला, मला कशाला मारता, दया करा, मी तुम्हाला खूप मोठा खजिना दाखवील. बघा ठीक आहे, मी तुझा जीव वाचवील, पण तू आपलं म्हणणं खरं केलं पाहिजेस. बघा करीन. तो म्हणाला, मी करील, पण माझा जीव घेऊ नका. सांगा तर खजिना कुठं आहे. बघा या झाडाच्या मुळाशी वाटेल तेवढं द्रव्य आहे. बघा उकरून काढा आणि सर्वांनी वाटे करून घ्या. भावांनी उकरलं तर तिथे अमाप संपत्ती होती. वाटेल तेवढं सोनं नाणं त्यांनी घेतलं. पक्ष्याचं आभार मानून ते म्हणाले, आमची जन्माची पूर्ण जन्माची साडेसती मिटली. आम्ही आता जातो. ते घरी आले आणि आनंदात राहू लागले. त्यांच्या धनाची वार्ता लवकरच शेजाऱ्यांना कळाली. शेजारी मोठा वाडा होता. त्यात 4 श्रीमंत भाऊ होते. त्यांनाही आपण आणखी धन मिळवावे अशी इच्छा झाली. ते घरातून बाहेर पडले. झऱ्याजवळच्या झाडावर पक्षी गात होता. तेव्हा या भावांनी तिथे मुक्काम केला. रात्री पक्षी कर्कश ओरडू लागला. तेव्हा मोठ्या भावाने एका पक्षाला पकड म्हणून सांगितलं. दुसऱ्याला सुरा आण म्हणून सांगितलं. तिसऱ्याला लाकडे आण म्हणून सांगितलं. आणि पहिला म्हणाला, माझं काय अडलंय, बघा तूच पकड. दुसरा म्हणाला, मला झोप येते, तूच आण. बघा तिसरा म्हणाला, मी थकलो आहे, मी नाही आणणार लाकडं. बघा मोठ्या भावाने कुणीच ऐकेना. तेव्हा पक्षी म्हणाला, मला तुम्ही काय मारणार, मी काय करणार, तुमच्यात एकीच नाही. मग तो म्हणाला, अरे तुझे भाऊच तुला जुमानीत नाही तर दुसरं कोण तुला विचारणार. तुझ्या हातून काही व्हायचं नाही. पहिले 4 भाऊ आले. त्यांचं मन एक होतं, इच्छा एक होती, नजर एक होती आणि कान एक होते आणि शरीर एक होते. तुमचं तसं काहीच नाही. तुमचं तसं थोडंच काही आहे. म्हणजेच काय, याचं तात्पर्य काय. या गोष्टीचं तात्पर्य असं की बघा आपल्या कुटुंबामध्ये सर्व माणसे एका माळेमध्ये अशी व्यवस्थित गुंफलेली असतात. त्यांचे विचार एक असतात. त्या कुटुंबामध्ये दुःख कधी येईल का, कधीच येणार नाही. आणि दुःख जरी आलं ना, त्या दुःखाचा नायनाट कधी होऊन जाईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणून एकत्र कुटुंब पद्धती पूर्वी काळीही श्रेष्ठ होती आणि आताही श्रेष्ठ आहे. बघा पुढे समर्थ सांगतात की जास्तीत जास्त भांडण होण्याचं कार्य कोण करत असते, तर घरातील पत्नी असते. कारण घरामध्ये पत्नी असते ना, पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात सुशिक्षित असते. आणि ही पत्नी पती असतो पूर्ण दिवस बाहेर कामावर गेलेला असतो. आणि आपल्या घरामध्ये आपले सासू सासरे दीर नणंद असते. सर्व असं कुटुंब 9-10 माणसांचं कुटुंब असतं.
कधी कधी 15-20 माणसंसुद्धा कुटुंबामध्ये असतात. पण जेव्हा आपल्या पत्नीचा स्वभाव एवढा गोड असतो बघा, तिच्या वैखरीमध्ये जसं ती बोलते ना, असं वाटतं की खरंच खूप जन्माचे पुण्य होते की अशी बघा माझ्या मुलाला सून भेटली. असे सासू सासरे बोलतात बघा. तर हे पुण्य मात्र या बघा मुलीचं असतं. आणि हे पुण्य कमवण्यासाठी फक्त आपल्या पत्नीनं गप्प राहणं व्यवस्थित असतं. बघा, जरी आपल्या सासू सासऱ्याचे विचार आपल्याला आवडत नसतील तरीसुद्धा आपल्या पत्नीनं जर घरामध्ये बघा या वैखरीतून काही शब्द जर काढले नाहीत ना, तर आपलं कुटुंब बघा एवढं सुखदायी होईल ना, कधीही कुणाची बघा दृष्ट लागणार नाही. म्हणून आपल्या घरामध्ये अगोदर पत्नीला समजावायची खूप गरज आहे. आणि जेव्हा पत्नी आपल्या पतीचा ऐकते ना, त्यांचा संसार बघा, जी पत्नी आपल्या पतीचा ऐकत नाही त्याच्या संसारामध्ये कधीच चांगलेपणा येत नाही. बघा, समर्थ सांगतात की इथे काही महिला म्हणतील की बघा पत्नीनेच पतीचं का ऐकावं बरं. बघा, इथे प्रश्नचिन्ह निर्माण होतो. सर्वांनाच असा बघा प्रश्न पडला असेल की पत्नीनंच पतीचं का ऐकावं. तर त्याचं एक कारण आहे. बघा, तुम्ही बघा अनोळखी आलेले असता, पण त्याचे आईवडील असतात ना, त्याला जन्म त्याच्या आईवडिलांनी दिलेला असतो. म्हणून त्याचा अधिकार त्यांच्या मुलावर जास्त आहे. म्हणजेच काय, म्हणजेच बघा पती तुमच्या पाया पडतो का कधी. तुम्हीच पतीच्या का पडता. कधी विचार केला आहे का. सासू सासरे तुमच्या पाया पडतात का. तुम्हीच तिच्या सासू सासऱ्याच्या पाया का पडता. हा कधी विचार करून बघा. आणि बघा, पत्नी बदलण्याचं एक कारण असतं. जेव्हा मुलाचं नवीन लग्न होतं ना, तेव्हा बघा आपली पत्नी असते बघा पतीच्या आणि सासू सासऱ्यांच्या नवीन पाया पडते. आणि जसा का 1 महिना झाला की ते पाया पडणं विसरते. जेव्हा हे तुमच्या जीवनामध्ये निर्माण होतात ना, जेव्हा आपली पत्नी आपल्या सासू सासऱ्यांच्या पाया पडणं बंद करते, तेव्हा खरे संकटांना येण्यास सुरुवात होते. बघा, हे सासू सासऱ्यांच्या पाया पडणं एवढं श्रेष्ठत्व आहे ना. बघा, माणूस मनुष्य आपल्या आईबापाच्या पाया पडल्याचं पुण्य भेटतं ना, त्याच्यापेक्षा काही पटीने सासू सासऱ्यांच्या पाया पडल्यानं पुण्य त्या स्त्रीला भेटत असतं. पण बघा, तेव्हा पतीने जागरूक होणं गरजेचं आहे. आपल्या पत्नीला विचारलं पाहिजे की तू माझ्या आईबापाच्या पाया का बरं पडत नाही. पण तेव्हा मात्र हा पती असतो ना, तो गप्प राहतो आणि त्याच वेळी संकट यायला सुरुवात होते. अहंकार निर्माण व्हायला सुरुवात होते आणि घरामध्ये भांडणं व्हायला सुरुवात होतात. म्हणजेच काय, कुणी म्हणेल की माझी सासू बघा खूप वाईट आहे, खूप मला त्रास देते, जाणून बुजून माझ्याशी भांडण करते. पण समर्थ तिला सुद्धा सांगत आहेत की बघा, ज्यांच्या सासूबाई, ज्या मुलीच्या सासूबाई जर अशा जाणून बुजून जर तुमच्याशी भांडण करत असतील, तर बघा त्यावर एक मात्र पर्याय आहे. तो म्हणजे कोणता, की बघा जर बघा आत्ताची स्त्री आहे, भक्ती मार्गामध्ये असेल, समर्थांच्या चरणामध्ये असेल, या श्रावणामध्ये असेल, बघा 2 वेळची उपासना रोज करत असेल, तर ती स्त्री जर आपल्या सासू सासऱ्यांच्या जर पाया पडत नसेल, तर तिने भक्ती मार्ग करू नये. कारण का, कारण जिथे तुम्ही तुमच्या आईबापाचं घर सोडता ना, तर बघा तुम्हाला लगेच आईबाप परमेश्वर मिळवून देतो. ते म्हणजे कोण, ते म्हणजे सासू सासरे. आणि जर तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांच्या पाया पडत नसाल, बघा तुमची सासू कितीही भयंकर रागिष्ट असू द्या, कितीही तुम्हाला दुःख देणारे असू द्या, पण बघा
तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अनुभव पाहायचा असेल ना, तर एकदा नक्कीच प्रयत्न करा. तुम्ही सलग 1 महिना बघा, तुमच्या सासूशी तुमच्या पटत नसेल ना, तरीही सुद्धा सासू सासऱ्याच्या रोज 2 वेळा सकाळ संध्याकाळ पाया पडत जा. बघा, कितीही भयंकर रागिष्ट सासू असेल, कितीही बघा तुमच्या घरामध्ये दुःख निर्माण होत असेल, जेव्हा आपल्या घरातील सून असते, सासू सासऱ्यांच्या पाया पडायला लागते ना, एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते, पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते. आणि ही ऊर्जा जेव्हा निर्माण होते ना, तेव्हा देवाला सुद्धा आपल्या घरामध्ये यावं लागतं. बघा, असं म्हटलं जातं की जी स्त्री आपल्या सासू सासऱ्यांचं दर्शन घेते, रोज पाया पडते, तिच्या घरामध्ये बघा परमेश्वर रोज येत असतो. आणि हे ज्या स्त्रीला समजतं ना, ती रोज आपल्या सासू सासऱ्याच्या पाया पडते. आणि जेव्हा तुम्ही सासू सासऱ्याचं बघा, ते एवढे गोड असतात ना, वडीलधारी माणसं असतात, आपण त्यांना बघा, आपण त्यांना मान दिला ना, तर 4 लोकांपुढे आपली बघा वाहवाह करतात. पण हे मात्र या मुलीला समजतं का, पत्नीला समजतं का? जेव्हा तुम्ही बघा सासू सासऱ्यांच्या पाया पडत जाल ना, तुमच्यातली बघा कटुता नष्ट कधी होईल तुम्हाला समजणार सुद्धा नाही. आणि मग एकत्र कुटुंब पद्धती बघा, आपल्या पतीपर्यंत आपल्या सासू सासऱ्याचं भांडण सुद्धा जाणार नाही. आणि जगातील सर्वश्रेष्ठ सुख तुमच्या जीवनामध्ये निर्माण होईल. आणि हेच समर्थांना हवं आहे. म्हणून सर्वांनी बघा, आपले सासू सासरे असतील बघा, वयोवृद्ध झालेले असतील बघा, आपण समजून जावं की जेव्हा माणूस म्हातारा होतो ना, तेव्हा लहान मुलासारखा होतो. परत बघा नवीन जन्म येतो, परत लहानपण येतं. त्याच्यामुळं आपण तर सर्व गोष्टी समजतो ना, म्हणून आपण आपल्या सासू सासऱ्यांना, आपल्या आईवडिलांना समजून घेणं ही काळाची गरज आहे. आणि तरच एकत्र कुटुंब पद्धती टिकते. म्हणून सर्वांना, आपल्या बहिणीला, आपल्या भावाला आणि आपल्या आईवडिलांना जो व्यक्ती समजून घेतो ना, तो या जगात बघा कधीही त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत नाही. आणि जरी दुःख निर्माण झालं ना, तरी काही पटीनं सुख त्याच्या जीवनामध्ये निर्माण होऊन जातं. आणि तोच श्रीराम समर्थ त्याच्या अंतरात्म्यामध्ये निर्माण होतो. म्हणून आपल्या कुटुंबाला जपा, आईवडिलांना जपा, पत्नीला जपा, भावाला मान द्या. एकत्र कुटुंब पद्धती काल ही श्रेष्ठ होती आणि आज ही श्रेष्ठ आहे. जय जय रघुवीर समर्थ.